वास्तविक राहुल द्रविड हाही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता। क्रिकेटच्या पुस्तकातले सारे फटके त्याच्याही भात्यात होतेच। वनडे क्रिकेटच्या आक्रमकतेशी जुळवून घेण्याचा त्याने कसोशीने प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वीही ठरला। मात्र तरीही आपल्या 15 वर्षांच्या वनडे करिअर मध्ये राहुल द्रविड सारख्या खेळाडूला एकदा नव्हे तर 2 वेळा 2 वर्षांसाठी हद्दपार व्हावं लागलं। याचं नेमकं कारण काय बरं असावं? कॅप्टनशिप राहुल द्रविडनी सोडायला नको होती। याचं कारण असं आहे की मी राहुल द्रविडला नेहमी कर्ण म्हणतो की कर्णासारखं त्याने आपली कवच कुंडल दिली आणि कॅप्टनशिप ही त्याची खूप मोठी कवच कुंडल होती। ज्या क्षणी त्याची ती कवच कुंडल गेली त्या क्षणी त्याची जागा ही थोडीशी अस्थिर व्हायला लागली। जरा त्याचा अपयश दिसायला लागले की सिलेक्टर्स त्याचा वयाचा विचार करायचा, त्याचे नवीन येणाऱ्या खेळाडूंचा विचार करायचे आणि मग त्याला वगळण्यात आलं। जेव्हा जेव्हा आपण परदेशात जाऊन वनडे खेळलो आणि जेव्हा जेव्हा तिकडे चेंडू स्विंग झाला किंवा चेंडू उसळला त्यावेळेला आपले बॅट्समन ढासळले, मग तो T20चा वर्ल्ड कप असो किंवा आणखीन काही असो, आणि तेव्हा तेव्हा पुन्हा विचार व्हायचा तो राहुल द्रविडचा, कारण उसळणाऱ्या चेंडूच्या पुढे, स्विंग होणाऱ्या चेंडूच्या पुढे, सीम होणाऱ्या चेंडूच्या पुढे तो खेळू शकतो हे सिलेक्टर्सना माहिती होतं। पण नंतर परत त्याला घेतल्यानंतर त्याच्या रद्द झाल्यानंतर त्याला ड्रॉप केला। राहुल द्रविडने 1996 साली सिंगापूरमधल्या तिरंगी मालिकेच्या निमित्तानं भारताच्या वनडे संघात पदार्पण केलं, तेही विनोद कांबळीचा पर्याय म्हणून। त्यानंतर जवळजवळ 11 वर्ष तो भारतीय संघाचा अविभाज्य घटक होता। पण धोनीच्या यंग टीम इंडियानं 2020चा विश्वचषक जिंकला आणि त्याची झळ लक्ष्मण, द्रविड आणि गांगुली यांच्यासारख्या मातब्बरांना बसायला सुरुवात झाली। कारण 2020च्या त्या विश्वचषकानं भारताला चॅम्पियन तर बनवलंच, पण गंभीर, रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांना थेट दिग्गजांच्या शर्यतीत आणून उभं केलं। मग रैना आणि कोहली सारख्या मंडळींनी ती शर्यत इतकी चुरशीची केली की त्यात लक्ष्मण, गांगुली आणि द्रविड सारख्या 35च्या जवळच्या मंडळींची दमछाक झाली। त्यापैकी लक्ष्मण आणि गांगुलीला भारतीय संघाची दारं कायमची बंद झाली। द्रविडला ऑक्टोबर 2007 मध्ये वनडे क्रिकेटमधून हद्दपार करण्यात आलं होतं। त्यानंतर 2009 सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यानं जेमतेम 1 महिन्यासाठी टीम इंडियात पुनरागमन केलं होतं। पण तिथून पुन्हा विस्मृतीत गेलेल्या द्रविडची BCCIच्या निवड समितीला वनडेसाठी आठवण झाली ती 2011 सालच्या इंग्लंड दौऱ्यावर, आणि त्याला निमित्त ठरला द्रविडचा कसोटी मालिकेतला जबरदस्त परफॉर्मन्स। द्रविडनं इंग्लंडमधल्या 4 कसोटी सामन्यांमध्ये मिळून तब्बल 461 धावा फटकावल्या, त्यात 3 शतकांचा समावेश होता आणि द्रविडची सरासरी भरली 76.83। एका बाजूला एकट्यानं खिंड लढवणारा राहुल द्रविड आणि दुसरीकडे भारतीय फलंदाजीचं वस्त्रहरण, असं चित्र अख्ख्या कसोटी मालिकेत दिसलं। म्हणूनच वनडे मालिकेतही द्रविडला भारतीय टीमचा बुरुज म्हणून उभं करण्यात आलं। पण अखेर टेस्ट क्रिकेट वेगळं आणि वनडे क्रिकेट वेगळं। द्रविडला कसोटी सामन्यांमधला धावांचा ओघ वनडेत कायम राखता आला नाही। द्रविडनं 5 सामन्यांमध्ये मिळून 124 धावा केल्या, त्यात अखेरच्या डावातल्या एकमेव अर्धशतकाचा समावेश होता। द्रविडची सरासरी भरली 24.8। अर्थातच राहुल द्रविडच्या वनडे कारकिर्दीचं मूल्यमापन हे निव्वळ इंग्लंड दौरा किंवा गेल्या 4 वर्षांच्या कामगिरीवर करणं हा त्याच्यावर अन्याय ठरेल। राहुल द्रविडच्या वनडे कारकिर्दीचं मूल्यमापन करायचंय तर त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स लक्षात घेणं फार गरजेचं आहे। द्रविडची 344 वनडे सामने, तब्बल 10,889 धावा, 12 शतकं, 83 अर्धशतकं ही कामगिरी त्याची दखल घ्यायला लावणारी आहे। द्रविडच्या फलंदाजीची शैली मुळात आक्रमकतेशी नातं सांगणारी नव्हती।
त्याची शैली गावस्कर, विश्वनाथ यांच्या शास्त्रशुद्ध फलंदाजीची अधिक ओळख सांगणारी आहे. पण वन डे क्रिकेटची गरज लक्षात घेऊन द्रविडनं मोठ्या निश्चयानं वन डेच्या तंत्राशी जुळवून घेतलं होतं. इतकंच नव्हे तर त्याच निश्चयानं आणि त्याच खंबीरपणानं खेळून त्यानं 344 सामन्यांमध्ये 10,889 धावांचा डोंगर रचला. वन डे क्रिकेटच्या या 10,000 मनसबदाराला स्टार माझाचा मानाचा मुजरा. What's all this about? Behind the wall, all finishes now,